निवडणुका, प्रचारसभा, प्रत्यक्ष मतदान, सत्ता स्थापना आणि नवीन सरकारचं कामकाज हा दर 5 वर्षांनी ठरलेला क्रम. शपथविधी समारोहानंतर लगेचच जनतेला दिलेल्या शब्दाला जागून त्यानुसार पहिल्या दिवसापासून जोमानं कामाला लागलेला नेता लाभणं म्हणजे जनतेसाठी, राज्यासाठी मोठी पर्वणीच मानावी लागेल. 2014 साली विधानसभेवर नेमणूक झाल्याबरोबर अविरत जनतेच्या, राज्याच्या विकासासाठी झटणारा नेता महाराष्ट्राला मिळाला, नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात. वित्त आणि नियोजन विभाग हा कुठल्याही सरकारचा महत्त्वपूर्ण आणि अतिशय जबाबदारीचा विभाग. या विभागाचं नेतृत्व करताना माननीय सुधीर भाऊंनी पूर्ण कसब पणाला लावलं. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्याची लागलीच अंमलबजावणी करत जनतेला त्याचा फायदा मिळवून दिला, ही त्यांची सर्वात मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. वित्त व नियोजन विभागानं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी काही निर्णय लक्षात घेतल्यावर याची महती पटते. 26/11च्या दुर्दैवी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहीद बापूसाहेब दुर्गुडे यांची कन्या पूनम दुर्गुडे यांना सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर थेट नियुक्ती केली. विविध तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासाठी अकर्षित निधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ. संत गाडगेबाबा निर्वाण भूमी वलगाव, जिल्हा अमरावती येथे मूलभूत सुविधा निर्माण करण्याचा विकास आराखडा. देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर, नेवासा व पालखीतळ विकास आराखडा. श्री क्षेत्र कौंडण्यपूर, जिल्हा अमरावती तीर्थक्षेत्र विकास आराखडा. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सेवाग्राम येथे संसाधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी समितीचं गठन. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखडा. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना समर्पित कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद. किडनी, डायलिसिस आणि कर्करोगावरील औषधं करमुक्त. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणाकडे विशेषत्वानं लक्ष देत सुधीर भाऊंनी क्रांतिकारी योजना आणल्या. त्यांच्या वित्त विभागाची कामगिरी खरोखरच अचंबित करणारी आहे. दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना. ग्रामीण भागातील अंगणवाड्या आदर्श करण्याचा निर्णय. नारी शक्तीचा सन्मान व आदर करत महिलांचं सक्षमीकरण व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हा स्तरावर कायमस्वरूपी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांच्या माध्यमातून विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता, दिव्यांग महिलांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत ₹600 वरून ₹1000 इतकी वाढ करण्याचा निर्णय. 2 अपत्य असणाऱ्या लाभार्थ्यांना ₹1200 अनुदान देण्याचा निर्णय. वृद्ध, निराधार, दिव्यांग व विधवा या सर्व दुर्बल घटकांना मदतीचा हात देत त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाग योजनेअंतर्गत सध्या दरमहा मिळत असलेल्या ₹600 इतक्या अर्थसहाय्यावरून ₹1000 इतके अर्थसहाय्य वाढ करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून वनसंवर्धन आणि संरक्षण याकडे सुधीर भाऊंनी विशेषत्वानं लक्ष पुरवलं. कार्यक्षमता, संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि जनसेवेची कळकळ असणाऱ्या सुधीर भाऊंनी वन खात्याचा चेहरामोहराच बदलवून टाकला. त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळावर नजर टाकली तर वन विभागात त्यांनी आणलेल्या सुधारणा आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक संपदेचं संवर्धन करण्यासाठी घेतलेले निर्णय त्यांच्या विकासात्मक दृष्टीची साक्ष पटवतात. वाढणारं जागतिक तापमान ही आजच्या काळाची सगळ्यात मोठी समस्या. या समस्येच्या उपायांपैकी महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे वृक्ष लागवड. सुयोग्य पद्धतीनं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं दरवर्षी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित केलं. लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवड हा अशक्य वाटणारा प्रकल्प वन विभागानं सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पूर्ण केला. हा केवळ उपक्रम न राहता ती लोकचळवळ झाली. वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा अनुकूल परिणाम म्हणजे वनेत्तर क्षेत्रातील वृक्ष आच्छादन 273 चौरस किलोमीटरची वाढ होऊन महाराष्ट्र या क्षेत्रात पहिलं राज्य ठरलं. दरवर्षी 2, 4 आणि 13 कोटी अशी वृक्ष लागवड करणाऱ्या वन विभागाच्या वृक्ष लागवडीचं दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं देखील घेतली. या उपक्रमांची दखल
प्रत्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आणि मुक्त कंठानं त्याची प्रशंसा केली. महाराष्ट्र सरकार ने 1 जुलाई को पूरे राज्य में करीब 2.25 करोड़ पौधे लगाए और अगले साल उन्होंने 3 करोड़ पौधे लगाने का संकल्प किया है. सरकार ने एक जन आंदोलन खड़ा कर दिया. महाराष्ट्राच्या वन विभागाच्या अशा कार्यकर्तृत्वामुळे वन विभागाला तसंच सुधीरभाऊंच्या अखत्यारीत असलेल्या वित्त विभागाला देखील ISO 9001-2015 हे मानांकन प्राप्त झालं. असं मानांकन मिळणारं हे पहिलं मंत्री कार्यालय ठरलं. हे विशेष उल्लेखनीय. सुधीर भाऊंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की सुधीर भाऊंनी स्वतः पुढाकार घेऊन राज्यातच नव्हे तर देशात पहिलं ISO प्रमाणित मंत्री कार्यालय हे आज त्यांनी या ठिकाणी स्थापित केलं. त्यांच्या मार्गदर्शनात वन विभागानं केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत इनोव्हेशन फॉर क्लायमेट ॲक्शनसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थ केअर पुरस्कारानं वन विभागाला सन्मानित करण्यात आलं. ग्रामीण भागात स्थानिक लोकांना रोजगाराची संधी निर्माण करून देतानाच उजाड आणि पडीत क्षेत्राचं हरितीकरण करून पर्यावरण संतुलन साधणं या उद्देशानं रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांचं हरितीकरण करण्याची योजना कार्यान्वित केली. रस्ते, कालवे आणि लोहमार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याच्या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली. राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन वाढवण्यासाठी आणि त्यातून शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढवून रोजगार निर्मिती करण्याच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कृषी वानिकी क्षेत्रावर अर्थात फील्ड ऑफ ॲग्रो फॉरेस्ट्रीवर भर देण्याबाबत सन 2018 मधील अर्थसंकल्पात घोषणा आणि तरतुदी करण्यात आल्या. शेतकऱ्याच्या घरी मुलगी जन्माला आल्यास त्या शेतकऱ्याला 5 सागाची व 5 फळझाडांची रोपं देण्यासाठी कन्या वनसमृद्धी योजना अशा अनेक योजनांद्वारे राज्यातील समाजाच्या प्रत्येक घटकाला स्थैर्य प्राप्त व्हावं यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्पात सातत्यानं 5ही वर्ष सुधारित बदल केले. या प्रत्येक योजनेची फलप्राप्ती आज प्रकर्षानं नजरेत भरते आहे. मराठवाडा विभागातील दुष्काळी आणि पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या भागात वृक्षारोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत इको बटालियन स्थापन करण्यात आली. हम यहाँ पर एक प्लांटेशन मिशन जो कि पिछले 2 साल से चल रहा है, ये इको बटालियन टास्क फोर्स जो है 2017 नवंबर में रेस्ट करी गई है. यहाँ पे हमने 2018 ये हमारा दूसरा प्लांटेशन सेशन है. इससे पहले हमने जो सीज़न किया है उसमें हमने तकरीबन कोई 67,000 पौधे लगाए हैं और प्लांटेशन इनॉग्रेशन होने से पहले ही इस बटालियन ने अपना टास्क शुरू कर दिया था. इस साल तकरीबन 3,20,000 के लगभग पौधारोपण हो चुका है. महाराष्ट्र राज्याचे व्याघ्रदूत म्हणून विख्यात अभिनेते माननीय अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनासाठी प्रचार प्रसार मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बांबूची उपलब्धता, उत्पादकता, उपयोगिता, बांबू साहित्याचा दर्जा या सगळ्यांमध्ये वाढ करणं तसंच बांबू उत्पादनाचं मार्केटिंग, संशोधन आणि प्रशिक्षण, बांबू क्षेत्राचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ स्थापन करण्यात आलं. राज्याचे नवे मानचिन्ह म्हणून ब्लू मार्मॉन हे फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. प्रदूषणाचा स्तर कमी करणं तसंच जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये विद्युत वाहनांचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली. लोकसहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीची अंमलबजावणी करताना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मियावाकी घनवन प्रकल्प हा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन योग्य बदलांसह अटल आनंदवन प्रकल्प म्हणून राबविण्यात आला आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या मनुष्यहानी प्रकरणातील अर्थसहाय्य ₹5 लाख वरून ₹8 लाख अशी वाढ करण्यात आली. देशातील हे सर्वात जास्त असं अर्थसहाय्य आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतपीक व फळबागाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या आधुनिकीकरण करण्यासाठी
अशा अनेक उपयुक्त योजनांचा आराखडा तयार करण्यात येऊन तो प्रत्यक्षात राबविण्यात आला. ॲमेझॉन ऑनलाईन मार्केटमध्ये वनविभागाच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या वस्तू जागतिक बाजारपेठेत विकण्याच्या दृष्टिकोनातून करार करण्यात आला आणि या कराराचा पहिला भाग म्हणून FDCMच्या माध्यमातून ज्या ट्रीटेड टिक सीड आहे, सागवानाच्या ज्या बिया आहे ज्या आपण ट्रीट करतो त्या या बाजारामध्ये ऑनलाईन बाजारात उपलब्ध करून देण्यात आला. यानंतर मग ऑर्गॅनिक मध असेल, अगरबत्ती असेल, बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू असेल, या साऱ्या आपण ॲमेझॉन मार्केटच्या माध्यमातून जगभर ती बाजारपेठ वनविभागाच्या वस्तूसाठी उपलब्ध व्हावी या दृष्टीने करार करतो आहे. आणि हा करार जो आपण केला त्याचा फायदा वनविभागाच्या वस्तूंना योग्य भाव व योग्य ग्राहक प्राप्त होण्यामध्ये होईल. माननीय सुधीर मुनगंटीवारांच्या सक्षम नेतृत्व, प्रामाणिक काम, कणखर निर्णय क्षमता इत्यादींमुळे या विभागाची प्रतिमा उंचावली गेली आहे. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता झालेली दिसतेय. वित्त नियोजन आणि वन मंत्रालय या दोन महत्त्वपूर्ण खात्यांचं नेतृत्व करतानाच अजून एक जबाबदारी सुधीरभाऊंच्या खांद्यावर होती, ती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. पालकत्व स्वीकारलं की त्यायोगे येणाऱ्या जबाबदाऱ्या, अपेक्षा, कर्तव्यपूर्ती याची जाणीव सुधीरभाऊंना होती. त्यामुळेच आदर्श पालकमंत्री कसा असावा याचा वास्तुपाठच त्यांनी घालून दिला. आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व घटकांचा विचार करून सगळ्यांना मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात सुधीरभाऊंनी प्राधान्य दिलं. आपलं संपूर्ण राजकीय कौशल्य पणाला लावत नेतृत्वाचा आदर्श प्रस्थापित करत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीत आमूलाग्र बदल घडवून आणला. चंद्रपूर शहर आणि नजीकच्या गावात गेल्यास हे बदल आपल्या नजरेत सहजतेनं भरतात. सक्षम, समर्थ आणि देशहित जपणारा विद्यार्थी घडावा यासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा सुरू केली. भारतातली ही 29वी सैनिकी शाळा आहे. अवर्षणानं, अयोग्य जलवितरणामुळे चिंतित असलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न करत सुधीरभाऊंनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचं फलित म्हणून 5 वर्षात जिल्ह्यामधील सिंचनात 56 हेक्टर वाढ झाली. तरुणांच्या नोकरी भरतीसाठी मिशन सेवाला सुरुवात झाली. टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची जागतिक दर्जाची इमारत साकारली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी रोजगार आणि कौशल्य निर्मिती शक्य झाली. इथे तयार करण्यात आलेल्या तिरंग्याचं कौतुक प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी देखील केलं. भारतातील सर्वांग सुंदर आणि आधुनिक वन अकादमी चंद्रपूरमध्ये उभारली गेली. डेहराडूनमधील IAS अकादमीसारखी प्रशिक्षणाची सोय इथे उपलब्ध आहे. प्रशासकीय कामातील अडचणी सोडवणारी देशातली पहिली हेल्पलाईन हॅलो चांदा 155-398 क्रमांक सुरू करण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मिशन शौर्य. संधी मिळालेल्या चंद्रपुरातील 7 आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केलं. मिशन सेवा अंतर्गत अभ्यासिकांचं जाळं निर्माण केलं. विद्यार्थ्यांना त्याचा निरंतर लाभ होतोय. कलावंतांना कलेची आराधना करता यावी आणि नागरिकांना सांस्कृतिक चळवळीशी जोडण्यात यावं यासाठी प्रियदर्शनी सभागृहाचं नूतनीकरण. आज नाट्य क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याची पताका आम्ही महाराष्ट्रभर फडकवतो. खरं तर काय आहे ना, आपल्याकडे टॅलेंटची कमी कधीच नव्हती. कमी होती ती फक्त सोय सुविधांची. पण आज मात्र मुंबई, पुणे, नागपूर यांच्या तोडीचं
प्रियदर्शनी नाट्यगृह आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आलंय आणि बल्लारपूर इथे सुसज्ज असं नाट्यगृह उभारण्यात आलंय आणि याचमुळे जिल्ह्यातील साऱ्या रंगकर्मींना महाराष्ट्र पादाक्रांत करणं शक्य झालंय. पोंभुर्णामध्ये बांबूपासून टूथपिक बनवण्याच्या उद्योगाला चालना, अगरबत्ती उद्योगाला चालना आणि त्यामुळे स्थानिकांना विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे की मी पोंभुर्णा मेगा पोल्ट्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या प्रथम वार्षिक आमसभेत आलो. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की या विभागाचा आमदार म्हणून मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील. माझ्या भगिनी म्हणून, एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील हा विश्वास माझ्या. बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिट यामधून महिला सबलीकरणासाठी प्रयत्न, परंपरागत व्यवसायाला प्रशिक्षण, हमखास रोजगाराच्या डायमंड कटिंग सेंटरची बल्लारपूर येथे सुरुवात, देशातील अत्याधुनिक बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून आदिवासी आणि गरीब लोकांना रोजगार, माता महाकाली संस्थानाचं सौंदर्यीकरण, बाजारपेठ आणि भाविकांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था. चंद्रपूरला वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाची स्थापना, त्यामुळे शहरातच उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध, 1500 प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निंगची सोय, अशा अनेक नाविन्यपूर्ण उद्योगशील व्यवसायाभिमुख प्रगती पथावर मार्गक्रमण करणाऱ्या उपयुक्त योजनांद्वारे चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट सुधीर भाऊंनी घडवून आणला. अशा कर्तव्य तत्पर, सक्षम, सदैव जनहिताचे निर्णय घेणाऱ्या मंत्र्याचा गौरव न झाल्यास नवलच. आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या जननायक सुधीर मुनगंटीवार यांना फेम इंडिया मॅगझिन तर्फे एशिया पोस्ट या सर्व्हे एजन्सीच्या मदतीनं वेगवेगळ्या निकषांवर केलेल्या सर्वेक्षणात व्यक्तिमत्व, कार्यक्षेत्र, प्रभाव, मंत्रालयातील कामकाजाची जाण, लोकप्रियता, दूरदृष्टी, कार्यशैली आणि परिणाम या आधारे सर्वश्रेष्ठ मंत्री 2019 मध्ये माननीय सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली. फेम इंडिया अलग अलग क्षेत्र के लोगों के बीच में जो अच्छा काम करते हैं उनका चुनाव करती है और फिर उनको देश के सामने लाती है. इसके पीछे मकसद ये है कि भीतर एक स्वस्थ प्रतिस्पर्धा और सकारात्मक वातावरण तैयार किया जाए. लगातार नकारात्मक सोच और संवाद से देश के अंदर का माहौल भी नकारात्मक हो जाता है, जिससे विकास और सद्भाव को नुकसान पहुंचता है. इसलिए हम बार बार कहते हैं कि सोच बदलिए, समाज बदलेगा. दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात फेम इंडिया परिवारातर्फे सर्वश्रेष्ठ मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना गौरवण्यात आले. यावेळी भारत सरकारचे कौशल्य विकास मंत्री माननीय डॉक्टर महेंद्रनाथ पांडे, फेम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी US सोनथालिया आदी मान्यवर उपस्थित होते. यहाँ बहुत ही सम्मानित माननीय मंत्रीगण जो देश के विभिन्न राज्यों में बहुत ही कुशल नेतृत्व उस राज्य को अपने विभाग के माध्यम से अपनी क्षमता, अपनी योग्यता से दे रहे हैं. मैं उन सभी को अनेक से तो व्यक्तिगत जुड़ा हूँ और अनेक को चर्चाओं से जानता हूँ. तो ऐसे माननीय हमारे सुधीर मुनगंटीवार जी महाराष्ट्र से, अन्य सम्मानित जो भी आदरणीय जन हैं और इन माननीय मंत्रीगण का फेम इंडिया तो सम्मान कर ही रही है. मैं कुशल भारत अभियान से जुड़ा स्किल डेवलपमेंट का मिनिस्टर हूँ. स्किल डेवलपमेंट उद्यमशीलता मंत्रालय भी आपके इस बेहतर कौशल का सम्मान करती है. या पुरस्कारामुळे माननीय सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यकुशलतेवर सन्मानाची मोहर उमटली. मी फेम इंडियाला धन्यवाद देतो की त्यांनी आज सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून माझा गौरव केला, मला पुरस्कृत केलं आणि प्रमाणपत्र दिलं. आणि मला विश्वास आहे की माझ्यासाठी हा कागदाचा एक गौरवपत्र नसून शेवटच्या श्वासापर्यंत जनहितासाठी काम करण्याची ही प्रेरणा आहे. ही माझ्यासाठी
एक ऊर्जा निर्माण करणारं हे केंद्र आहे. आणि मीही विश्वास देतो की ज्या अपेक्षेने माझा गौरव करण्यात आला, भारत माता की जय म्हणताना भारत मातेची जय होण्याच्या कृतीसाठी मीही शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. सूरज ना बन पाए तो दीपक बन के जलता चाहे. दुनिया की सारी समस्याएं तो समाप्त मैं नहीं कर पाऊंगा, मगर मैं अपना छोटा योगदान अंधेरा दूर करने के लिए निश्चित रूप से दूंगा. हाच खरा या गौरवानंतर माझी कृती असते. राज्य आणि राष्ट्र विकासासाठी अविरत कार्य करण्याची वचनबद्धता ठेवणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांचा जनसेवेचा प्रवास निरंतर असाच प्रवाही राहणार यात शंकाच नाही.